धारण केलं पाहिजे हो. का धारण करायचं? काय मला गेल्या अनेक वर्षापासून मी आम्ही हेच ऐकतोय, नामचिंतन करा नामचिंतन करा. का करायचं? काही प्रमाण सांगतो. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, नाम तुझे घेता देवा होय समाधान. नाम चिंतन आनंद देत, समाधान देत. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, कंठी नाम शिका आता कळी काळासी धक्का. म्हणून नाम धरा कंठी कंठी कृष्ण म्हणे दे. नामचिंतन मुखामध्ये असलं तर काय होतं? नाही अशुभते वाणी. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान लय नामा. पृथ्वीच्या भारोभार जरी तुम्ही सोन्याचं दान दिलं तरी ते नामाची बरोबरी करू शकत नाही. नामचिंतन कंठामध्ये धारण केल्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण नामचिंतन हे सार आहे. ते नाम साराचे हे सार. तर फलकट तो संसार, येथे सार भगवंत. भगवंताचं नाम हे सार आहे आणि संसार सार आहे. महाराज जिन जिन ने मोती लुटे होत माला माल हुए, धन दौलत के बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. सोने चांदी वालो सुन लो अंत में होगी चराचरी, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. संसारामध्ये वेळ भेटत नाही, काढावा लागतो. ऐसा समय निकालो प्रेम करू भगवान से. भगवंताच्या नामाविषयी प्रेम असलं पाहिजे. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे बरं का. प्रभू रामचंद्रापेक्षा प्रभू रामचंद्राचं नाम श्रेष्ठ आहे महाराज. कारण नामचिंतन आहे त्रैलोक्याचा उद्धार करतो. नामचिंतन महत्वाची साधना आहे. ते प्रत्येक साधू संतांनी महाराज नामचिंतनावरती भर दिलाय. महाराज भूमीवरी पडावे भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडी माझ्या. तुकडोजी महाराज म्हणतात, राजाला राजवाड्यामध्ये राहून जे सुख मिळत नाही ना, ते आम्हाला झोपडीमध्ये राहून मिळतात. का? प्रभु नाम नित्य गावे. आम्ही नित्य भगवंताचं नामचिंतन करतो. परिणाम आनंद सुख समाधान शांती या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होत असतात. आमचं असं झालं, परशीवरी पडावे स्लॅपकडे पहावे, मनक्यात गॅप व्हावे या पगड्यात माझ्या. मावशी मनक्यात घ्या कमरेत घ्या, मानेत घ्या गुडघ्यात घ्या, हातात घ्या गॅपच घ्या गॅपच घ्या गॅपच घ्या. नामचिंतन सर्व संतांनी नामचिंतनाला श्रेष्ठत्व दिलेलं आहे महाराज. नामचिंतन केलं पाहिजे. नाम धरा कंठी. गोंदवलेकर महाराज सांगायचे तर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, बाबा भगवंतानं तुला संसारामध्ये जसं ठेवलं ना तसं समाधानी राहण्याचा प्रयत्न कर. आणि ज्याच्या संसारामध्ये राम नाम आहे ना त्याच्या संसारामध्ये वाक्य गोंदवलेकर महाराज सांगायचे. नामचिंतन नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज सांगतात भगवंताचं नाम कंठाने धारण करा. तर या अभंगाचा एक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे त्याला, उठाउठी. सारासार विचार करा. हा उठाउठी शब्द अधोरेखित केला, अतिशय महत्त्वपूर्ण आहे बरं का. उठाउठी म्हणजे लवकरात लवकर, म्हणजे जीवन संपण्याच्या अगोदर, म्हणजे शेवटचा श्वास घेण्याच्या अगोदर. आपलं जीवन आपलं आयुष्य हे श्वासावरती अवलंबून आहे बरं का, वयावरती नाही. श्वास संपला की जीवन संपलं महाराज, वयावर नाहीये. मनुष्य एका दिवसामध्ये 21,600 श्वास घेतो. किती? 21,600. मोजू नका बरं का.